राज्यात 57 ठिकाणी नगर परिषद नगरपंचायत निवडणुकांवर टांगती तलवार. 57 ठिकाणी आरक्षणाची मर्यादा 50%च्या वर ओलांडली. सुप्रीम कोर्टात आज महत्त्वाची सुनावणी. घरी सापडलेले पैसे माझ्या व्यवसायातील. रवींद्र चव्हाणांशी चांगले संबंध असल्यानंच टार्गेट केलं. निलेश राणेंनी घरी धाड टाकलेल्या विजय केनवडेकर यांचा आरोप. 2 तारखेपर्यंत युती टिकवायची आहे, त्यामुळे आता काही बोलणार नाही. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं सूचक वक्तव्य. चव्हाणांच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण. सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता आणि पैसा या चक्रात राजकारण गुंतलंय. भाजप पदाधिकाऱ्याच्या घरातून निलेश राणेंनी लाखोंचा पैसा पकडला. आयोगाच्या पथकानं जे करायला हवं ते निलेश राणेंनी केलं. निलेश राणेंनी सिंधुदुर्गात पकडलेल्या पैशांवर सामनातून टीका. 24 तास होऊनही मालवण प्रकरणावर एफआयआर झाली नाही. पैसे व्यवसायातील होते तर पुरावे सादर करा. शिवसेना आमदार निलेश राणे यांचं ट्विट. भाजपनं जर 10 वर्षात विकास केलाय तर मतासाठी 10,000 वाटण्याची गरज काय? शिंदेंच्या सेनेचे माजी आमदार राजन तेली यांचा भाजपवर निशाणा. 50 कोके एकदम ओकेवर भाजपच्याच आमदाराकडून शिक्कामोर्तब. मुख्यमंत्र्यांकडे नैतिकता शिल्लक उरली असेल तर आपल्या पक्षाच्या आमदाराच्या आरोपांची चौकशी करावी. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांचं मुख्यमंत्र्यांना आव्हान. लक्ष्मी म्हणजे माझी माय बहीण पण असते. गुलाबराव पाटील यांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य. परवाच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना पुन्हा एकदा ओढवून घेतला वाद. विरोधकांकडून आहे ते घ्या, पण बटण मात्र कमळाचा दाबा. कुठल्याही आमिषाला बळी पडू नका. जळगावमधील सभेत बोलताना गिरीश महाजन यांचं वक्तव्य. एकनाथ शिंदेंचे मंत्री पैशाची बॅग घेऊन बसले होते. एवढा पैसा आला कुठून? चौकशी झाली पाहिजे. संसदेत निर्मला सीतारामन यांच्या निदर्शनास आणून देणार खासदार सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. माझ्या घराची 100 पोलिसांनी झडती घेतली. मुटकुळेंच्या सांगण्यावरून पोलिसांनी झडती घेतली. संतोष बांगर यांचा आरोप. संतोष बांगरांचा दावा हिंगोली पोलिसांनी फेटाळला. आमच्याकडे 67 पोलीस कार्यरत. बांगर यांच्या घरी 100 पोलीस नेण्याचा प्रश्नच नाही. हिंगोली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप मोदे यांची माहिती. अतिरेक्याप्रमाणे आमदाराच्या घराची झडती घेतात. आमदार पदाचा काही मानसन्मान आहे की नाही? संतोष बांगर यांच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार. हेमंत पाटील यांची माहिती. मुख्यमंत्री फडणवीस आज जालना जिल्हा दौऱ्यावर. परतूरमध्ये फडणवीसांची प्रचार सभा. परतूरमध्ये भाजपकडून प्रियंका राक्षे निवडणुकीच्या मैदानात. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गजनी आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची फडणवीसांवर टीका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गजनी नाही, राजकारणातील रजनीकांत आहेत. हर्षवर्धन सपकाळ यांच्या टीकेला नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर. फडणवीस गृहमंत्री जास्त कराल तर कापून काढू. नागपूरमधील प्रचार सभेदरम्यान भाजप आमदार आशिष देशमुख यांची काँग्रेस कार्यकर्त्याला धमकी. आशिष देशमुखांनी खाल्ल्या मिठाला तरी जागावं, मंत्रीपद मिळालं ही काँग्रेसची पुण्याई. आशिष देशमुखांच्या वक्तव्याचा विजय वडेट्टीवार यांनी घेतला समाचार. अजित पवारांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी अंजली दमानिया दिल्लीत. अमित शहांना भेटून अजित पवारांच्या भ्रष्टाचाराचे सर्व पुरावे देणार. दमानिया यांची माहिती. दादांच्या अजित पवारांच्या अडचणीत आणखी वाढ. अमित शहांनी भेटीची वेळ दिली नाही तर अजित पवारांविरोधात हायकोर्टात जाणार. अंजली दमानिया यांचा इशारा. पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी अजित पवारांनी राजीनामा द्यावा. अंजली दमानियांची मागणी योग्यच. लक्ष्मण हाकेंकडूनही अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी. सत्तेची मस्ती दाखवल्यास अरेला कार्य करणार. कुणी येतं आणि दम देता आम्ही खपवून घेणार नाही. जेजुरीमधील प्रचार सभेत बोलताना अजित पवारांचं वक्तव्य. शरद पवारांचा राम खाडेंना फोन. पवारांकडून खाडेंच्या तब्येतीची विचारपूस. फोनद्वारे घेतली हल्ल्याची माहिती. तटकरेंनी धृतराष्ट्रासारखी भूमिका बजावून युती तोडली. रायगडच्या पेण नगरपालिका निवडणूक प्रचारात महेंद्र दळवी यांची सुनील तटकरेंवर टीका. बदलापुरात अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराकडून मतदारांना पैसे वाटप प्रकरण. उमेदवार प्रभाकर पाटील यांनी आरोप फेटाळले. बदनाम करण्यासाठीच विरोधकांकडून कट कारस्थान सुरू. प्रभाकर पाटील यांचा आरोप. भाजपचे कार्यकर्ते व्यावसायिक सुद्धा असतात. घरात पैसे ठेवणं काही चुकीचं नाही. मालवणमध्ये सापडलेल्या पैशांच्या प्रकरणावर चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया. सांगलीच्या जतमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचा फोन कॉलवर जनतेशी संवाद. जतमध्ये भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉक्टर रवींद्र आरळी यांच्या प्रचार सभेत मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद. आमदार गोपीचंद पडळकरही होते उपस्थित.
आपलं चिन्ह कमळ, आता घड्याळाचीही वेळ चांगली नाही. साताऱ्यातील प्रचार सभेतून शिवेंद्रराजे भोसले यांची टीका. रहिमतपूर नगरपालिकेच्या प्रचारासाठी शिवेंद्रराजे भोसलेंची सभा, त्यावेळेस वक्तव्य. सिडकोच्या 5,000 कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यात राज्य सरकारकडून चौकशी समितीची स्थापना. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर समिती स्थापन. अखेर सरकारला समिती स्थापन करावीच लागली. रोहित पवार यांचं ट्विट. इतक्या वर्षात मुक्ताईनगरचा विकास झाला का? भाजपकडे सत्ता होती, विकास केला का? जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भाजपवर टीका. भविष्यात काय होणार याचं भाकीत आता करणं योग्य नाही. आमच्या पक्षाचा निर्णय एकनाथ शिंदे घेतील. मंत्री शंभूराज देसाई यांचं शशिकांत शिंदेंना प्रत्युत्तर. पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या सेनेची युती म्हणजे भविष्याची नांदी, असं शशिकांत शिंदेंचं वक्तव्य. एकमेकांच्या लंका जाळून आनंदानं नांदा. फडणवीस शिंदेंमधील आरोप प्रत्यारोपावरून विजय वडेट्टीवार यांचा टोला. तर एक म्हणतो चावी माझ्याकडे, दुसरा म्हणतो मी मालक. तिजोरी काय तुमची वडिलोपार्जित मालमत्ता आहे का? महायुतीतील नेत्यांच्या निधीवरील वक्तव्यावर वडेट्टीवार यांची टीका. निधी देणं हा काही पैसे देण्याचा भाग नाही, विकास कामांसाठी निधी दिला जातो. शरद पवारांच्या वक्तव्यावरून शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया. मी भिकार शब्द वापरला तर सगळ्यांना राग आला, त्यामुळे आता त्या शहरांना बकाल शहर म्हणालो. साताऱ्यातील रहिमतपूरमधील प्रचार सभेत अजित पवार यांचं स्पष्टीकरण. परळीचा अपमान करणाऱ्यांना निवडणुकीतून उत्तर देणार. पुन्हा परळीला बदनाम करण्याआधी विचार करतील. माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा विरोधकांना इशारा. नगरविकास मंत्री असताना एकनाथ शिंदेंनी आजपर्यंत किती शहरांचा विकास केला? लाडकी बहीण योजना कुणी एकट्याची नाही, मंत्री माणिकराव कोकाटे यांची टीका. नंदुरबारमध्ये भाजप निवडणूक जिंकण्यासाठी सामदाम दंडभेद वापरणार. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पॅनल प्रमुख योगेश चौधरी यांची टीका. भाजप निष्ठावंतांना डावलून काँग्रेसमधून आलेल्यांना उमेदवारी देत आहे, असाही हल्लाबोल. भाजप संस्कारी पक्ष सामदाम दंडभेद कधीही वापरत नाही. तळोदामधील भाजपचे उमेदवार जितेंद्र सूर्यवंशी यांची प्रतिक्रिया. भाजपला तळोदा पालिकेसाठी कोणाचंही आव्हान वाटत नाही, सूर्यवंशींचं वक्तव्य. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास मी राजकारण थांबवेन. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचं वक्तव्य. मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव विद्याधर महालेंविरोधात निवडणूक आयोगात तक्रार. विद्याधर महालेंनी चिखलीत भाजपचा प्रचार केला. प्रचार केल्यानं आचारसंहिता भंग केल्याची तक्रार. काँग्रेसच्या बुलढाणा जिल्हाध्यक्षांकडून तक्रार दाखल. स्थानिक निवडणुकांसाठी तयार केलेल्या नवीन प्रभाग आरक्षणावर हरकत घेण्यासारखं काहीही नाही. नवीन गोष्ट सुरू झाल्यानंतर मागच्या संदर्भाचा विचार करणं योग्य ठरणार नाही. मुंबई हायकोर्टाचं निरीक्षण. कोल्हापूरमधील मतदार यादीतील घोळ संपेना. कोल्हापूर शहरात 19,000 मतदारांचा पत्ताच सापडेना. निवडणूक पुढे गेली तरी चालेल, पण मतदार यादी दुरुस्त करावी. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांची मागणी. कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार यादीवरून शिवसेना आक्रमक. शिवसेनेच्या शिष्टमंडळानं महापालिका प्रशासकांची घेतली भेट. मतदार यादीतील घोळ तात्काळ निस्तरण्याची मागणी. शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांचीही उपस्थिती. बारामतीत 2 जागांवरील निवडणूक पुढे ढकलली. प्रभाग 13ब आणि 17अ वरील निवडणूक कोर्टाच्या आदेशानुसार पुढे ढकलली. भाजपच्या 2 उमेदवारांचे अर्ज नामंजूर झाल्यानंतर त्यांनी कोर्टात घेतली होती धाव. मुंबईकरांनो वेळीच सावध व्हा. मुंबई अदानी समूहाच्या ताब्यात देण्याचा प्रयत्न. पुनर्वसनाच्या नावाखाली मुंबई अदानीला भेट देण्याचा प्रयत्न. आदित्य ठाकरेंची एक्सवर पोस्ट. बोगस जन्ममृत्यू दाखले रद्द करण्याचे महसूल मंत्र्यांचे आदेश. दाखल्यांच्या नोंदणीबाबत मार्गदर्शक सूचना जारी. राज्यात अवैध कागदपत्रांच्या आधारे मिळवलेल्या जन्ममृत्यू दाखल्यांचं रॅकेट मोडणार. सोलापूरच्या कुर्डुवाडीत भाषणाला उभं राहताच अँकरनं दादांचा उल्लेख. महाराष्ट्राचा कोहिनूर असा केला. यावर अजित पवारांनी त्यांना फटकारत मी हाडामासाचा माणूस, कोहिनूर नाही, असं म्हटलं. पुणे महापालिकेकडून 1 तारखेला होणार कनिष्ठ अभियंत्यांची परीक्षा पुढे ढकलली. विद्यार्थ्यांकडून परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली होती. मुंबईत हवेची गुणवत्ता चिंताजनक. आज मुंबई हायकोर्टात वाढलेल्या प्रदूषणावर महत्त्वाची सुनावणी. मुंबईत हवेची गुणवत्ता अतिखराब श्रेणीत पोहोचल्यानं हायकोर्टाकडून चिंता व्यक्त. मुंबईतील खराब हवेचं खापर इथिओपियातील ज्वालामुखीवर फोडू शकत नाही. ज्वालामुखीचा उद्रेक 2 दिवसापूर्वी. मात्र मुंबईतील हवेचा दर्जा आधीपासूनच खालावलेला. हायकोर्टानं सरकारला सुनावलं. वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पालिकेनं शहरातील प्रदूषणकारी 53 बांधकामं थांबवली. मुंबई पालिकेच्या भरारी पथकाचं 53 बांधकामांना काम थांबवण्याची नोटीस. वायू प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेकडून 28 मार्गदर्शक तत्त्वही जाहीर. मुंबईत हवेची गुणवत्ता ढासळल्यानं मुंबई महापालिकेकडून डीप क्लीन ड्राईव्ह राबवण्याची घोषणा. मुंबईतील 750 किलोमीटर रस्त्यावरची धूळ हटवली जाणार. मोहिमेच्या काळात काही रस्त्यांवर वाहतुकीत बदल होण्याची शक्यता.
मराठा आंदोलक मनोज जरांगे आज मुंबईत मराठा बिझनेस कॉन्क्लेव्हला उपस्थित राहणार. वरळीच्या नेहरू सेंटरमध्ये 2 दिवसाचा हा कार्यक्रम. इमारतींच्या छतावर आणि महामार्गावर आता होर्डिंग्जसाठी परवानगी दिली जाणार नाही. मुंबई महापालिकेकडून जाहिरात धोरण जाहीर. डिजिटल फलकांनाही रात्री 11 वाजल्यानंतर बंदी. आयकर रिटर्नमध्ये विदेशी संपत्तीचा खुलासा न केल्याचं प्रकरण. आयकर विभाग तब्बल 25,000 करदात्यांना नोटीस देण्याच्या तयारीत. वेळेत रिटर्न न भरल्यास कठोर दंड आकारला जाणार. आयकर विभागाकडून स्पष्ट. एल्फिस्टन पुलाचा रेल्वे मार्गिकेवरील लोखंडी सांगाडा हटवण्यासाठी मध्य रेल्वे 8 ब्लॉक घेणार. ब्लॉकमुळे लोकल ट्रेन आणि मेल एक्सप्रेसची प्रवासी सेवा कोलमडणार. एसटी महामंडळाला स्वमालकीच्या 8,000 नव्या बस खरेदीसाठी निधी उपलब्ध होणार. मात्र चालक कायमस्वरूपी देण्यास सरकारकडून असमर्थता. कंत्राटी पद्धतीनं चालक नेमले जाणार. कोट्यवधींची लाचखोरी प्रकरण. महाराष्ट्रासह 10 राज्यातील मेडिकल कॉलेजवर छापे. ईडीच्या छापेमारीत विविध राज्यातील 7 महाविद्यालयांचा समावेश. या प्रकरणात 36 जणांवर गुन्हा दाखल. आरोपींमध्ये टेस्टचे कुलपती डीपी सिंग यांचाही समावेश. शेतीमध्ये 400 मीटरपर्यंत ड्रोन उडवण्यासाठी आता परवानगीची गरज नाही. कृषी क्षेत्रातील ड्रोनच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारचा निर्णय. मुंबईत लोकल आणि एक्सप्रेसमधील फुकट्या प्रवाशांकडून 40 कोटींची दंड वसुली. एप्रिल ते ऑक्टोबर महिन्यात रेल्वे प्रशासनाची कारवाई. कल्याण पूर्वेतील चिंचपाडा परिसरात अवैध गेम झोनवर पोलिसांचा छापा. कारवाईत पोलिसांकडून गेम झोन चालवणाऱ्या 3घांना अटक. गेम झोनमध्ये शाळकरी अल्पवयीन मुलामुलींसाठी खासगी रूम, आक्षेपार्ह चाळे तिथे सुरू असल्याचं उघड. महिला पत्रकार राणा अय्यूब यांना धमकी आल्याचं प्रकरण. कोपरखैरणे पोलिसांकडून या प्रकरणी गुन्हा दाखल. राणा अय्यूब यांना संरक्षण देण्याची माध्यम संघटनांकडून मागणी. मीरा भाईंदर महानगरपालिकेतर्फे स्वच्छतेची पाठशाळा हा अनोखा उपक्रम. घरगुती कचऱ्याच्या वर्गीकरणासंदर्भात विद्यार्थ्यांना धडे. जव्हारमधील स्टेट बँकेच्या एका कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे शासनाचे तब्बल 111 कोटी वाचले. डिमांड ड्राफ्टसाठी देण्यात आलेले 111 कोटी लाटण्याचा प्रकार टळला. सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत चौकशी. अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा हात असल्याची शक्यता. जिल्ह्यात यापुढे प्री प्रायमरी स्कूलसाठी परवानगी घ्यावी लागणार. अनधिकृत संस्था उभ्या राहत असल्यानं जिल्हा परिषद आढावा घेणार.